वरती मोर्चा घेऊन जात होते आणि या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी अडवलेलं आहे आणि हा मोर्चा पुढे जाण्यापासून सध्या रोखण्यात आलेला आहे। शिवसैनिकांचा हा मोर्चा टिळक भवन इथे दाखल झालेला होता। पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माविषयी जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि भगव्या रंगाचे कपडे घालून भगव्या रंगाच्या टोप्या घालून हे सगळे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामधला शिंदेच्या शिवसेनेचा हा मोर्चा सध्या पोलिसांनी अडवलाय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। वेदांत, यामिनी ब्रिजच्या इथे हा मोर्चा थांबवण्यात आलेला आहे कारण टिळक भवनकडे या सगळ्या शिवसैनिकांना जायचं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला निषेध व्यक्त करायचा आहे। टिळक भवन समोर जाऊन पृथ्वीराज चव्हाणांनी जे काही वक्तव्य केलं त्या सगळ्याच्या विरोधात हे सगळं आंदोलन केलं जात आहे। बॅरिकेडिंग केलेलं आहे। तुम्हाला म्हणतात की आम्ही आज काँग्रेस भवनवर जाऊन आमचं निवेदन आहे ते तिथे देणार। आम्हाला असं कळलंय की तिकडची सगळी लोक घाबरून पळून गेलेले आहेत। हरकत नाही, आम्ही त्यांच्या दरवाजावर आमचं निवेदन चिकटवून येणार। आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही जाणार। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। नाही, आम्ही त्यांना विनंती केली की आमची 2 माणसं तिथे जातील। आम्हाला कायदा सुव्यवस्था तोडायची नाहीये, पण आमचं म्हणणं जर हिंदुस्थानात राहून कोणी हिंदूंना जर अपमानित करत असेल तर ते शिवसेना सहन करणार नाही। त्याच्यामुळे आतंकवादी म्हणतात भगव्याला, आम्ही कसं सहन करणार? हिंदुस्थानात काय असंच राहायचं? काँग्रेसवाल्यांना फक्त तिथपर्यंत जाऊ दे, आम्ही कायदा सुव्यवस्था तोडत नाही। आमचे जे पदाधिकारी आहेत तिथे जाऊन आम्ही निवेदन देऊन येऊ। त्याच्यामुळे आपण बघतोय घोषणाबाजी केली जाते। 2 जणांना तुम्ही म्हणता जाऊ द्या, पण आतमध्ये पूर्ण बॅरिकेड। आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, पण आज असं कळतं की आतमधून सगळे जे काँग्रेसचे आज जे काही हिरवे जे काही आतंकवादी जे आतमध्ये लपलेले आहेत हे सगळे पळालेले आहेत। एवढी तर भगव्याची भीती वाटते तर कशाला तुम्ही महाराष्ट्रात जाता? पाकिस्तानमध्ये जा ना, हिंमत आहे तर समोरासमोर या। आम्ही इथे आहोत, या समोरासमोर। त्याच्यामुळे मोठ्या संख्येने हे शिवसैनिक जमलेले आहेत। शिवसेनेचे नेते पदाधिकारी हे काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करतायत आणि आता आपण बघतोय टिळक भवन अगदी 100 मीटर अंतरावर आहे। मात्र आता शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आमचे 2 ते 3 जण हे फक्त आतमध्ये जातील आणि निवेदन देतील आणि जे काही वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं त्याचा निषेध ते व्यक्त करतील। मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी पोलिसांनी केलेली आहे आणि त्यामुळे घोषणाबाजी तर दुसरीकडे पोलिसांचं बॅरिकेडिंग हे आपल्याला इथे पाहायला मिळतंय। यामिनी, वेदांत, खरं तर या सगळ्या शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आमच्यापैकी कुठल्या तरी 2 जणांना तिकडे जाऊ द्या आणि आमचं निवेदन द्यायला द्या। मात्र पोलीस त्यांना विरोध करतायत। नेमकी काय मागणी आहे त्यांची? त्यांचं हेच म्हणणं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात। समाधान सरवणकर आहेत आपल्यासोबत। तुमची नेमकी मागणी काय आता? कारण तुम्ही निषेध व्यक्त केला। आमची मागणी आहे की आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं। आज निवेदन देतो आम्ही बाहेर येऊ, एवढी हिंमत नाही निवेदन द्यायची। तुम्ही महाराष्ट्रात आज हिंदूंचा अपमान करणार आणि हिंदू गप्पा बसणार, हे कितपत योग्य आहे? आज तुम्हाला कळणं गरजेचं। आमचं निवेदन घ्या ना। इथे आंदोलन थांबवतायत जर आतमध्ये आम्हाला आतमध्ये जायला देणार, आम्ही मागणी करतो आणि आम्ही आतमध्ये जाऊन त्यांना निवेदन देणार आहोत। त्याच्यामुळे आक्रमक झालेले शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचं असं म्हणणं आहे की निवेदन देऊ द्या, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आणि पूर्ण आपण जर बघितलं म्हणजे हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली जे टिळक भवनकडे जायचं रस्ता आणि महिला आघाडी प्रयत्न करते बॅरिकेड बाजूला करण्याचा आणि टिळक भवनकडे जाण्याचा। मात्र पोलिसांची सुरक्षा पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि त्यामुळे काहीशी धक्काबुक्की सुद्धा इथे होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण महिला पोलीस सुद्धा इथे समजून सांगतायत। महिला पदाधिकारी महिला नेते आहेत, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। मात्र शिवसैनिक आपल्याला वेदांत, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? ज्या 2 जणांना निवेदन घेऊन जायची परवानगी मागितली जाते त्या दोघांना परवानगी देणार आहेत का पोलीस आता? पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण मोठ्या संख्येने शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत। जरी 2 जणांना जाऊ दिलं तरी इतर मार्ग आहेत जिथे टिळक भवनमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक जाऊ शकतात आणि त्यामुळेच पोलीस समजूत काढतायत की तुम्ही आंदोलन इथे थांबवा। मात्र शिवसैनिक ऐकायला तयार नाहीयेत आणि पूर्णपणे आपण बघतोय बॅरिकेडिंग केले आहे। महिला पोलीस
पोलिसांना समजून सांगतायत. कारण एकीकडे घोषणाबाजी, दुसरीकडे पोलिसांची समजूत. आणि काहीसं गोंधळाचं वातावरण इथे आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळतं. पूर्णपणे प्रयत्न करतायत की समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, मात्र शिवसैनिक हे ऐकायला तयार नाहीयेत आणि आक्रमक झालेले शिवसैनिक आपण इथे पाहतोय. काही वेदांत, खरं तर या शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आमचा मोर्चा इथे पोहोचला त्यामुळे काँग्रेस भवनामधले, टिळक भवनामधले जे लोक होते ते पळून गेले. या क्षणाला टिळक भवनामध्ये कोण उपस्थित होतं याविषयी काही कळू शकलंय का? जी माहिती आम्ही आपण घेतली, काही पदाधिकारी काँग्रेसचे तिथे आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांना तरी आम्हाला निवेदन देऊ द्यात आणि हा निषेध व्यक्त करू द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांची फक्त एवढीच मागणी आहे की एक शिष्टमंडळ, एक 3 ते 4 जणांचं शिष्टमंडळ किंवा मग 2 जणांचं शिष्टमंडळ आम्हाला जाऊ द्यात आणि निवेदन देऊ द्यात. मात्र पोलिसांकडनं समजून काढली जाते, शांततेचं आवाहन केलं जातं. आपण पुन्हा एकदा जाऊयात, प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात. हो, काय म्हटलं जातं, काय सांगतात पोलीस? काय बघा, हे काँग्रेस पार्टीला ते समजायचं आहे की हिंदू आतंक नाही. पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी, त्यांना माफी मागायचं आहे. हे तुष्टीकरांचं राजकारण जे महाविनाश आघाडी करतात, आम्हाला माहिती आहे की ते म्हणताय की 2 जणांना आतमध्ये सोडा, मात्र पोलीस काय म्हणतात? आम्ही जाणार आहेत, हे आहे शिवसेना. त्यामुळे शिवसेना आग्रही आहे की आम्हाला आतमध्ये सोडावं, टिळक भवन परिसरात जाऊ द्यावं. आणि इथे आपण बघतोय पोलिसांशी पुन्हा एकदा चर्चा केली जाते आणि आपण काय म्हणणं आहे त्यांचं? 2 जण तुम्ही म्हणताय, 2 ते 3 जण. एक लक्षात घ्या, आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करतो. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं निवेदन तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तिथे कोणी नाहीये. आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो, ते घाबरून पळून गेले असतील तरी आम्ही घाबरणारे नाहीत. आम्ही ते निवेदन तिथे चिकटवून येतो, पण आम्हाला पोलीस राहुल गांधी हाय हाय, पण तुम्ही निवेदन दिल्याशिवाय जाणार? निवेदन दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आज हिंदुस्थानात राहून हिंदूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक आहे. तुष्टीकरांचं राजकारण महाविनाश आघाडी करतात, त्यांना माफी मागायचं आहे. पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी, त्यांचे दिग्गज नेता. बघा, चिदंबरम साहेब काय सांगतात, प्रणिती शिंदे सांगते की हे तमाशा आहे. आता त्यांना तमाशा आम्ही दाखवू. त्यामुळे पुन्हा एकदा यावेळी घोषणाबाजी सुरू झालेली आपण पाहायला मिळते आणि हातात काही फ्लेक्स घेऊन आलेले आहेत. काँग्रेसचा निषेध ते व्यक्त करतात. पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि माफी काँग्रेसने मागितली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच निवेदन आम्हाला द्यायचं आहे, टिळक भवन इथे जायचं आहे, ही या सगळ्या महिला आघाडीची मागणी आहे. शीतल म्हात्रे बघतोय, मनीषा कायंदे आहेत, शायना एनसी आपण इथे पाहतोय आणि या प्रत्येकाला आतमध्ये जाऊन टिळक भवन इथे जाऊन निवेदन द्यायचं आहे. मात्र पोलिसांकडनं समजूत काढली जाते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच तुम्ही इथेच हे आंदोलन थांबवावं ही मागणी, ही विनंती पोलिसांकडनं केली जाते. यामिनी, अगदी वेदांत, आपण पुन्हा एकदा या सगळ्या आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मात्र त्याआधी पुन्हा तिथली घोषणाबाजी आणि दृश्य आपण दाखवतोय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा टिळक भवनावरती काढण्यात आलेला होता. अनेक शिंदेच्या शिवसेनेमधले नेते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या मोर्चाला टिळक भवनापासून अगदी 100 मीटरच्या अंतरावरती पोलिसांनी अडवून धरले. बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. पोलीस आणि हे आंदोलक, हे मोर्चेकरी यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक चकमक सुद्धा झडताना आपण बघतोय. हिंदूंचा अपमान पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्यामधून केला असा या सगळ्यांचा आरोप आहे. त्यामुळे या सगळ्यांना थोपवून धरलं जात आहे पोलिसांकडून. मात्र दुसरीकडे टिळक भवनामध्ये आम्हाला जायचंय, आमचं शिष्टमंडळ आलं तरी जाऊ द्या आणि आमचं निवेदन त्यांना देऊन आम्ही परत येऊ अशी मागणी या मोर्चेकऱ्यांकडून केली जाते. वेगवेगळ्या पद्धतीचे फलक हातामध्ये घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत मागच्या 20 मिनिटांपासून हा मोर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्यासोबत. वेदांत,
आज राहुल शेवाळे माजी खासदार आहेत, ते इथे आलेले आहेत आणि केलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. नाही, या ठिकाणी आम्ही पोलिसांना पण विनंती करतोय, कारण तमाम देशातला हिंदू समाजामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे. कारण कधीच कोणी हिंदू दहशतवाद उच्चारला नव्हता, यापूर्वी भगवा दहशतवाद म्हणून उच्चारला होता आणि आज हिंदू आणि सनातन धर्माला दहशतवादी ठरवतात. हा तमाम हिंदूवासियांचा अपमान आहे. दुर्भाग्य आहे पृथ्वीराज चव्हाणांचं जे वक्तव्य आहे अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे आणि दुर्दैवाचं वक्तव्य आहे. कारण काल